नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 7 टिंब डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत, अर्थ समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 टिंब डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या या कवितेचा भावार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 24 वरती टिंब या नावाची एक कविता दिलेली आहे. ही कविता डॉक्टर नीलिमा गुंडी या कवयित्रीने लिहिलेली आहे. नीलिमा गुंडी मराठीतील एक ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व समीक्षक आहेत. त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा, संवेदनशीलता आणि भाषेवरील प्रेम यांचे सुंदर दर्शन घडते. तर अशा या कवयित्री डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी टिंब ही कविता लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलताना आणि लिहिताना अनेक शब्द वापरतो. कधीकधी एका शब्दात फक्त एक छोटासा टिंब, ज्याला आपण अनुस्वार म्हणतो, तो आला तरी त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो. मराठी भाषेतील ही गंमत खूप मजेशीर आहे. आज आपण अशाच एका छोट्याशा टिंबाची धमाल सांगणारी सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेत टिंब वेगवेगळ्या शब्दांमध्ये फिरतो आणि प्रत्येक शब्दाला नवा अर्थ मिळतो. चला तर मग टिंब या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम टिंब या कवितेचे आपण वाचन करूया. पाठ क्रमांक 7 टिंब. एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडले, शब्दांच्या बागेमध्ये फुलपाखरू झाले. नदीचा केला नंदी, माडीचा केला मांडी, बाबूचा केला बांबू, कुडीची केली कुंडी. शेडीची झाली शेंडी, अगचं झालं अग, भाडे बनले भांडे, रग बनला रंग. हिंडून हिंडून असे टिंब अगदी दमले, वाक्याच्या शेवटी येऊन पूर्णविराम बनले. अशी साधी सोपी टिंब ही कविता डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी लिहिलेली आहे. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. टिंब. एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडले, शब्दांच्या बागेमध्ये फुलपाखरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटासा टिंब इकडे तिकडे फिरायला निघाला. तो शब्दांवर जाऊन बसला आणि त्यामुळे त्या शब्दाचे रूप व अर्थच बदलून गेले. या ओळींतील शब्दार्थ पाहूया. हिंडणे म्हणजे फिरणे, बाग, बगीचा, उद्यान. कवितेच्या पुढील ओळी पाहूया. नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी, बाबूचा केला बांबू, कुडीची केली कुंडी. विद्यार्थी मित्रांनो, नदी या शब्दातील न वर टिंब बसले तेव्हा नदी या शब्दाचे नंदी असे रूप झाले. नंदी म्हणजे सजवलेला बैल. माडी या शब्दातील मावर ते बसले तेव्हा मांडी असा पायाचा अवयव तयार झाला. टिंबाने बाबू या शब्दाचे रूप बांबू असे केले. बांबू म्हणजे जाड काठी. कुडी म्हणजे कानातला दागिना, त्याचे कुंडी असे रूप या टिंबामुळे झालेले आपल्याला दिसते. शब्दाच्या पहिल्या अक्षरावर बसून टिंबाने त्याचे रूप व अर्थ बदलण्याचा चमत्कार केलेला आहे. या ओळींतील शब्दार्थ पाहूया. माडी. माडी म्हणजे वरचा मजला. कुडी कानात घालायचा एक दागिना. बांबू. बांबू म्हणजे वेळूची काठी. कवितेच्या पुढील ओळी पाहूया.
शेडीची झाली शेंडी, अग झालं अंग, भाडे बनले भांडे, रग बनला रंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पुढे शब्दांच्या पहिल्या अक्षरावर बसून शेडीची शेंडी केली. टिंबाने अग या शब्दाचे रूप अंग असे केले. भाडेमधील भावर टिंब बसला आणि नवीन शब्द तयार झाला भांडे. त्याचबरोबर रग म्हणजे उबदार पांघरून, या रग शब्दावर ते बसले आणि त्याचा शब्द तयार झाला रंग. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टिंब अक्षरावर बसल्याने त्या शब्दाचा अर्थच बदलला व नवीन अर्थाचा शब्द तयार झाला. यावरील शब्दार्थ पाहूया. शेडी, फळाचा उभा लांबट कापलेला तुकडा. रग, रग म्हणजे जोर, ताण किंवा उबदार पांघरून. कवितेच्या पुढील ओळी पहा. हिंडून हिंडून असे टिंब अगदी दमले, वाक्याच्या शेवटी येऊन पूर्णविराम बनले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टिंब आहे ते वेगवेगळ्या शब्दांवरती जाऊन बसले, त्या शब्दाचा अर्थ बदलला आणि मग हिंडून हिंडून ते अखेर थकले आणि अखेर दमून टिंब वाक्याच्या शेवटी जाऊन बसले आणि वाक्याच्या शेवटी येऊन बसल्यावर ते पूर्णविराम झाले. यातील शब्दार्थ पहा. हिंडून, हिंडून म्हणजे फिरून. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या कवितेतून ज्या शब्दातील अक्षरांचा उच्चार पूर्णपणे नाकातून होतो अशा अक्षरावरील टिंबास अनुस्वार असे म्हणतात. अक्षरांच्या डोक्यावर जे आपल्याला टिंब दिसत आहे तो अनुस्वार आहे, त्यास अनुस्वार असे म्हणतात. वाक्य पूर्ण झाल्यावर जे टिंब दिले जाते त्यास पूर्णविराम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अनुस्वार व पूर्णविराम यातील जो फरक आहे तो कवयित्रीने टिंब या कवितेच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टिंब या कवितेमधून अनुस्वारासारख्या छोट्याशा चिन्हालाही खूप महत्त्व असते. त्याच्या वापरामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. त्यामुळे लेखन करताना अनुस्वार योग्य ठिकाणी वापरला पाहिजे असा संदेश मिळतो. या कवितेतून मराठी भाषेतील अनुस्वाराचे महत्त्व अतिशय रंजक पद्धतीने सांगितले आहे. एका छोट्याशा टिंबामुळे शब्दाचे रूप व अर्थ कसे बदलतात हे या टिंब कवितेतून आपल्याला समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुस्वाराचा योग्य वापर करण्याची प्रेरणा मिळते. भाषा शिकणे आनंददायी आणि सोपे होऊ शकते असा संदेशही ही कविता देते. शब्दांशी खेळ करत भाषा अधिक समृद्ध होते याची जाणीव ही कविता आपल्याला करून देते. मराठी भाषेवरील प्रेम आणि गोडी निर्माण करणे तसेच शुद्ध लेखन आणि शुद्ध उच्चार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे हेही या कवितेचे उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टिंब या कवितेचा अर्थ, भावार्थ व ही कविता देण्यामागचा उद्देश समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अनुस्वार व पूर्णविराम यांचीही ओळख झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 टिंब या कवितेचा भावार्थ समजून घेतलेला आहे, अर्थ जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी या आपल्या चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.